चला तर आज बनवूया आपण हाय प्रोटीन वेट लॉस डोसा। तर गेल्या 15 दिवसात मी 2 किलो एवढं वजन कमी केलं आहे। तर ते वजन कसं कमी केलं मी किंवा काय आहार घेत होते, कोणता आहार घ्यायचा, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी। चला तर आज रात्रीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी ओट्स आणि बीटरूटचा डोसा बनवलेला। तर त्यासाठी इथे 10 ते 15 मिनिटं एवढी भिजवलेली मुगाची डाळ घेतली। मुगाच्या डाळीच्या ऐवजी इथे तुम्ही मसुराच्या डाळीचाही वापर करू शकता। आणि वेट लॉस रेसिपी आपण कुठलीही बनवत असो ना, तेव्हा शक्यतो ना मुगाची डाळ आणि मसुरीच्या डाळीचाच वापर करायचा। तर इथे 1 वाटी एवढे ओट्स घेतलेत। त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची घालायची, अद्रक घालायचे, 1 चमचे एवढे जिरे घालायचेत, 1 साल काढून एवढं बीट घातले, मीठ घालायचं आणि हे बॅटर मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं। ज्या पद्धतीने आपलं नॉर्मल डोशाचं बॅटर असतं ना, त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे। आणि नंतर 10 ते 15 मिनिटं हे बॅटर तसंच झाकून ठेवायचं। आणि 10 ते 15 मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचं आणि लगेच डोसा बनवायला घ्यायचा। तर एकदम चटपटीत हाय प्रोटीन आणि हेल्दी डोसा होतो। तर जे वेट लॉसवर आहेत ना, त्यांनी हा डोसा नक्की ट्राय करून बघा। एक डोसा खाल्ला तरी बस होतो, नंतर दुसरा डोसा खायची ही गरज लागत नाही। तर त्याच्यामध्ये नंतर डोसा बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता इथे, पण तेल शक्यतो अवॉइड करायचं, तेल वापरायचंच नाही। जेवढं कमीत कमी तेल वापरता येईल, भाज्यांनाही कमीत कमी तेल वापरता येईल तेवढं प्रयत्न करायचा। तसं तर होत नाही, पण जेवढा आपण प्रयत्न करू तेवढा आपल्याला वेट लॉस करण्यासाठी मदत होते। तर गेल्या 15 ते 20 दिवसापासून पहिली गोष्ट म्हणजे मी साखर किंवा चहा हे सगळं पूर्णपणे बंद केलं आहे। त्याच्यामुळे मला वजन कमी होण्यात खूप मदत झाली। तर दुपारच्या जेवणामध्ये इथे मी 1 भाकरी खायची, 1 चपाती असेल तर चपाती आणि 2 फुलके असतील तर 2 फुलके खायची। खूप सारं सॅलड, काकडी, गाजर, कांदा हे सगळं घ्यायचं। आणि भाजी, पालेभाजी असेल तर खूप बेस्ट, किंवा आपण कुठलीही जी बनवलेली भाजी असेल ती, आणि दही किंवा ताक हे दुपारचं असं जेवण असायचं माझं। आणि दही आणि ताक हे कंपल्सरी घ्यायचंच। आणि जेवताना ना आपण कसं नॉर्मली 15 ते 20 मिनिटात आपलं जेवण होतं, पण हे जेवण जेवताना ना अर्धा तास एवढा वेळ काढूनच जेवायचं। हळूहळू जेवायचं, जेवढं होता होईल तेवढं हळूहळू बारीक चावून चावून खायचं। जेवढं आपण चावून चावून खाईल ना, तेवढं आपल्याला आहारही कमी लागतो आणि तेवढं जेवणही जेवलं जातं, म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतं आपल्याला। नंतर सारखं जेवायचं असं भूक लागत नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही मदत होईल। मला मदत झाली आहे वेट लॉससाठी, म्हणून हे रेसिपीचे व्हिडिओज किंवा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते। माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील किंवा माझी वेट लॉस जर्नी तुम्हाला बघायला आवडत असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू।